मित्रहो, महात्मा गांधी म्हणतात की काही अल्प लोकांच्या हातात सत्ता देऊन स्वराज्य साकारणार नाही, तर जेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य जेव्हा सामान्य जनतेमध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्य साकार होईल. मित्रहो, आज आपल्याला या व्हिडिओ अंतर्गत पंचायती राज या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. मग पंचायती राज या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण पंचायती राज म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घेऊ. विभिन्न विचारवंतांनी ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करू. त्यानंतर आपण स्थानिक स्वशासनाची भारतामध्ये कशा प्रकारे उत्क्रांती झाली त्याचा अभ्यास करू. त्याचबरोबर आपल्याला 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीपर्यंत पोहोचण्यामध्ये ज्या समित्यांनी योगदान दिलं त्या केंद्रीय स्तरावरच्या समित्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात स्थानिक स्वशासन निर्माण होण्यामध्ये कोणकोणत्या समित्यांनी योगदान दिलं त्या समित्यांचा सुद्धा आपल्याला या व्हिडिओ अंतर्गत अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे की पंचायती राजला आपल्या भारतामध्ये स्थानिक स्वशासन किंवा स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या नावांनी सुद्धा ओळखलं जाते. मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय आपण ते समजून घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांची नेमकी व्याख्या काय आहे ते समजून घेऊ. तर सर्वात पहिली गोष्ट की कायद्याने निर्माण झालेली राज्य शासनाची अंग म्हणून कार्यरत असणारी, लोकांना एकत्रित करणारी आणि सामान्य जनतेचे पालकत्व स्वीकारणारी संस्था म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था होय. पुन्हा एकदा आपण व्याख्या समजून घेऊ. कायद्याने निर्माण झालेली, एका ठराविक क्षेत्रातील लोकांना एकसंघ करणारी, लोकांचे पालकत्व स्वीकारणारी, राज्य शासनाची घटक म्हणून कार्य करणारी संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय. तुम्हाला जर आपल्या नोट्स हव्या असतील तर मी अशा प्रकारच्या आपल्या काही हँडरायटेड नोट्स काढलेल्या आहेत. त्या जर तुम्हाला हव्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. तिथं मी ह्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. ह्या तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता, त्याच्या प्रिंट काढू शकता किंवा तुम्ही ह्या नोट्समध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती जशीच्या तशी तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी पेस्ट करू शकता, जेणेकरून आपला व्हिडिओ बघता बघता तुम्हाला त्या नोट्स वाचता येतील आणि अभ्यास करता येईल. मग आता मित्रहो, आपण स्थानिक स्वशासन म्हणजे काय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली. आपल्याला आता विभिन्न विचारवंतांनी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्यांचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वात पहिली व्याख्या डी टोकविल या विचारवंतांनी केलेली आहे. मग हा डी टोकविल काय म्हणतो? डी टोकविल असं म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर लोकशाहीचं पाळणाघर होय असं कोण म्हणते? असं डी टोकविल हा विचारवंत म्हणते. दुसरा विचारवंत आहे विल्यम रॉबसन. हा असं म्हणतो की स्थानिक शासन म्हणजे लोकशाहीचा कणा होय. बघा, पाठीचा कणा असतो तसा लोकशाहीचा कणा काय आहे तर लोकशाहीचा कणा आहे स्थानिक स्वराज्य संस्था असं कोण म्हणतं? असं विल्यम रॉबसन याने म्हटलेलं आहे. आता तिसरा विचारवंत आहे जे.बी.सी. क्लार्क. हा काय म्हणतो की राज्य सरकार व जनता यांच्यामधील दुवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय. बघा, राज्य सरकार आणि जनता, आता जनतेचे समजा प्रश्न आहेत ते राज्य सरकारकडे मांडायचे आहेत तर कोण मांडणार? तर स्थानिक स्वराज्य संस्था मांडतील. म्हणून जनता आणि राज्य सरकार यांच्यामधील दुवा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था होय असं कोण म्हणते? असं म्हणते जे.बी.सी. क्लार्क. त्यानंतर मित्रहो, चौथा विचारवंत आहे सर आयव्हर जेनिंग. सर आयव्हर जेनिंग काय म्हणतो? स्थानिक शासन म्हणजे केवळ स्थानिक पातळीवरील शासन नसून स्थानिक शासन आपल्यापेक्षा वरिष्ठ शासनास जबाबदार असते. म्हणजे हा काय म्हणतो की जे स्थानिक स्वशासन आहे ते त्याच्या वरच्या पातळीवरील जे राज्य शासन आहे त्याला जबाबदार असतं. अशा प्रकारची व्याख्या कोणी केलेली आहे तर आयव्हर जेनिंग यांनी केलेली आहे. सर आयव्हर जेनिंग यांनी केलेली आहे. बघा, पहिला जो विचारवंत आहे डी टोकविल तो म्हणतो पाळणाघर आहे, लोकशाहीचं पाळणाघर आहे स्थानिक स्वराज्य संस्था. दुसरा विचारवंत आहे विल्यम रॉबसन. तो काय म्हणतो की कणा आहे, लोकशाहीचा कणा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. जसा पाठीचा कणा असतो तसा लोकशाहीचा कणा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. तिसरा विचारवंत आहे जे.बी.सी. क्लार्क. तो काय म्हणतो की हा जनता आणि राज्य सरकार यांच्यामधील दुवा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. चौथा विचारवंत आहे आयव्हर जेनिंग. सर आयव्हर जेनिंग. हा काय म्हणतो
की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे केवळ निम्न पातळीवर कार्य करणारी संस्था नसून ती तिच्यापेक्षा वरच्या पातळीवर जी संस्था असते, जे राज्य सरकार असते त्याला जबाबदार असते. 4 शब्द आहेत. एक पाळणाघर, दुसरा आहे कणा, ठीक आहे, लोकशाहीचा कणा, तिसरा आहे दुवा आणि चौथा शब्द आहे आपण त्याला म्हणतो जबाबदार. अशा प्रकारे 4 शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला त्या व्याख्या आपोआप लक्षात राहतील. ठीक आहे, या व्याख्या तुम्हाला पाठ ठेवायची आहे किंवा कोणीही व्याख्या केली हे तुम्हाला माहिती असायला हवं, कारण परीक्षेमध्ये प्रश्न येतो, व्याख्या दिलेली असते आणि अशी व्याख्या कोणी केली असं विचारलं जाते. ठीक आहे, आता मित्र व्याख्या बघितल्या, अर्थ बघितला. आता आपण आपल्या भारतामध्ये स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती कशी झाली त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम मला हे सांगा की तुम्हाला उत्क्रांती या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? क्रांती या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का? बघा, क्रांती काय असते? एकाएकी जो बदल घडून येतो, आपोआप म्हणजे एकाएकी काही कालावधीतच जो बदल घडून येतो त्याला काय म्हणतात? क्रांती असे म्हणतात. पण जो बदल हळूहळू घडत असतो त्याला उत्क्रांती असे म्हणतात. म्हणजे त्याला खूप मोठा कालावधी लागतो त्याला उत्क्रांती असे म्हणतात. आता बघा, मानवाची उत्क्रांती असं म्हणतो ना आपण, माकडापासून मानव कसा बनला, तर हे उत्क्रांती आहे. ठीक आहे, परंतु औद्योगिक हे क्रांती आहे, एकाएकी घडलेला बदल आहे तो औद्योगिक क्रांती. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण क्रांती आणि उत्क्रांती या 2 शब्दांमध्ये भेद करू शकतो. स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती कशी झाली? बघा, आपण 1688 मध्ये जाऊ. सर्वात आधी आपण 1688 मध्ये जाऊ. तर 1688 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन झाली होती. केव्हा? 1688 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली होती? तर मद्रास येथे. जर तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला की भारतातील पहिली महानगरपालिका कोणती, तर काय लिहिणार? 1688 मध्ये जी स्थापन झाली होती ती होती मद्रासची महानगरपालिका. ठीक आहे, आता 1688 नंतर आपण डायरेक्ट 1870 ला जाऊ. ठीक आहे, 1688 वरून डायरेक्ट उडी घ्यायची आणि जायचं कुठं? 1870 मध्ये. तर 1870 मध्ये लॉर्ड मेयो याने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी मांडला? तर लॉर्ड मेयो याने मांडला. आणि केव्हा मांडला? तर 1870 मध्ये मांडला. आता आपल्याला आर्थिक विकेंद्रीकरणाच्या ठरावाचा अभ्यास करायचा आहे का? तर नाही, परंतु या लॉर्ड मेयोने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्ततेवर भर दिला होता आणि काही मुद्दे मांडले होते. त्यामुळे आपल्याला हा जो आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव आहे त्या अंतर्गत त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्ततेवर भर देताना जे काही मुद्दे मांडले आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर 3 महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिला मुद्दा असा की हा जो लॉर्ड मेयो आहे तो असा म्हणतो की राज्य सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. त्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसा करांद्वारे गोळा करता यायला हवा. मग आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ठीक आहे, तर यांना करांद्वारे पैसा गोळा करता यावा त्यांचे कार्यकारण करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर तिसरा जो मुद्दा लॉर्ड मेयोने मांडला तो होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुका घेण्यात याव्या. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुका होतात की नाही आता सध्या? आता तुम्हाला जेव्हा सरपंचाची निवडणूक होती आपल्या इथं, ठीक आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्या कशा होत्या? तर प्रत्यक्ष निवडणुका होता. त्यामुळे तुम्हाला ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीमधील जे काही स्टेप्स आहेत त्यांचा अभ्यास तर आपल्याला करायचा आहे. मग 1870 मध्ये तुम्हाला सांगितलं की लॉर्ड मेयोनं आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. त्या अंतर्गत त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्ततेवर भर दिला. 3 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिला मुद्दा असा की राज्य सरकारांनी जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करावं स्थानिक स्वराज्य संस्थांना. दुसरा मुद्दा असा की स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांची जी काही कार्य पार पाडायची असतात त्यासाठी ज्यांना जो पैसा लागतो तो पैसा त्यांना करांद्वारे गोळा करता यायला हवा. आणि तिसरा मुद्दा असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत. आता आपण 1870 नंतर टुनकनी उडी घेऊ आणि जाऊ 1882 मध्ये. 1882 मध्ये लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पारित केला होता. आणि म्हणून लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणूनही ओळखलं जाते. कंबाईन मध्ये जर तुम्हाला प्रश्न आला की स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर
लॉर्ड रिपन याला ओळखलं जाते. आणि का? कारण त्याने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पारित केला होता आणि म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखला जाते. हा जो लॉर्ड रिपन आहे हा 1880 पासून तर 1884 पर्यंत आपल्या भारताचा व्हाईसराय होता. आता 1882 नंतर आपण टुनकनी उडी घेऊ आणि आता बघा आपण बेंडकासारख्या उड्या घेत आहोत. आपण सर्वात आधी उडी घेतली होती 1688 मध्ये, त्यानंतर आपण दुसरी उडी घेतली 1870 मध्ये, तिसरी उडी घेतली आपण 1882 मध्ये. आता आपली जी चौथी उडी आहे ती आहे 1907 ची. 1907 मध्ये रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली होती. कोणत्या कमिशनची? रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आलेली होती. कशासाठी? तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्था कशा प्रकारे कार्य करत आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याची पाहणी करण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली होती. आता या रॉयल कमिशनचे अध्यक्ष कोण होते? तर हॉब हाऊस. काय? हॉब हाऊस. खोकल्यासारखं बोलायचं, हॉब हाऊस. तर रॉयल कमिशनचे जे अध्यक्ष होते ते होते हॉब हाऊस. यांनी काही शिफारसी मांडल्या होत्या. आता आपल्याला त्या शिफारसी बघायच्या आहे. काय असते ना की शिफारसी दिल्या जातात की खालीलपैकी कोणत्या रॉयल कमिशनने मांडलेल्या शिफारसी नाहीत, किंवा मग खालीलपैकी कोणत्या रॉयल कमिशनने मांडलेल्या शिफारसी आहेत, अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे रॉयल कमिशनने कोणकोणत्या शिफारसी मांडल्या होत्या किंवा रॉयल कमिशनचे अध्यक्ष कोण होते तर हॉब हाऊस, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर पहिली शिफारस अशी होती, आपल्याला काही महत्वपूर्ण शिफारसी लक्षात ठेवायच्या आहे. सर्व शिफारसी ते आपण लक्षात ठेवू शकत नाही, त्यामुळे ज्या काही महत्वपूर्ण शिफारसी असतात त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. पहिली शिफारस अशी की प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी. सिंपल गोष्ट आहे, प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी. दुसरी शिफारस अशी होती की प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी पालिकेकडे देण्यात यावी. ठीक आहे, प्राथमिक शिक्षणाची जी जबाबदारी आहे ती पालिकेकडे देण्यात यावी. तिसरी शिफारस होती फक्त करदात्यांनाच मतदानाचा अधिकार असावा. जे कर देता त्यांनाच मतदानाचा अधिकार द्यावा. रॉयल कमिशन, हॉब हाऊस, डेंजर माणूस. जे कर देतील बाबू तेच मतदानाचा अधिकार देऊ, असं कोण म्हटलं? हॉब हाऊसनं, रॉयल कमिशननं. ठीक आहे. त्यानंतर चौथी बाब अशी होती की कर लावण्याचे अधिकार द्यावेत. कोणाला? स्थानिक स्वराज्य संस्थांना कर लावण्याचे अधिकार द्यावेत आणि अनुभवी अधिकारी संस्थेला देण्यात यावे. हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी अनुभवी अधिकारी देण्यात यावे. अशा प्रकारच्या शिफारसी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आता ह्या ज्या काही रॉयल कमिशनने 1907 मध्ये शिफारसी मांडल्या होत्या यातील बऱ्याचशा शिफारसींचा समावेश 1919चा जो कायदा होता त्यामध्ये आपल्याला दिसून येतील. बघा, रॉयल कमिशनने कोणकोणत्या शिफारसी मांडल्या की प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी, ग्रामपंचायती असाव्या खेड्यापाड्यांमध्ये, प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी पालिकेकडे देण्यात यावी, फक्त करदात्यांनाच मतदानाचा अधिकार असावा, कर लावण्याचे अधिकार कोणाकडे असावे तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कर लावण्याचे अधिकार असावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुभवी अधिकारी द्यावे. अशा प्रकारच्या शिफारसी रॉयल कमिशनने दिल्या. आता 1907 नंतर आपण सरळ जाऊ 1925 मध्ये. 1925 मध्ये हॅच समितीची स्थापना करण्यात आली होती. आता ही समिती का बरं स्थापन करण्यात आली होती? बघा, कोणत्याही समितीचा अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की ही समिती का स्थापन करण्यात आली, केव्हा स्थापन करण्यात आली, कोण कोण सदस्य होते, या समितीने कोणकोणत्या शिफारसी दिल्या. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता तेव्हा तुमचा चांगल्या रीतीने अभ्यास होत असतो. मग आता ही जी हॅच समिती आहे ही नेमकी कशासाठी स्थापन करण्यात आली होती तर ग्रामीण भागात ज्या काही ग्रामपंचायती असतात त्यांचं सर्वेक्षण करण्यासाठी ही हॅच समिती स्थापन करण्यात आली होती. मग हिने एक महत्वपूर्ण शिफारस अशी दिली होती की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये, ग्रामपंचायतीच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार असावा अशी शिफारस या हॅच समितीने मांडली होती की ग्रामपंचायतीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार द्यावा असे या हॅच समितीने म्हटले होते. प्रश्न आला की कोणत्या समितीने असं म्हटलं होतं की निवडणुकांमध्ये, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार असावा असं कोणत्या समितीने म्हटलं होतं तर हॅच समितीने म्हटलं होतं. हॅच समिती केव्हा स्थापन झाली होती तर 1925 मध्ये हॅच समिती स्थापन झाली होती. आता 1925 नंतर आपण सरळ प्रवेश करू 1935 मध्ये. आम्हा सर्वांना माहिती आहे की 1935 मध्ये एक महत्वपूर्ण कायदा आला होता ज्याला आपण 1935चा कायदा असेही म्हणून ओळखतो. आता या कायद्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची जी जबाबदारी आहे ते प्रांतांवर सोपवण्यात आली होती. महत्वपूर्ण काय आहे की 1935च्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची जी जबाबदारी आहे ते प्रांतांवर सोपवण्यात आली होती.
मित्रहो, 1935 नंतर आता आपण 1947 मध्ये प्रवेश करू. 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दरम्यान आपल्या भारताच्या संविधानाच्या लेखनाचे काम सुरू होते. आपल्या भारताचे संविधान तयार होत होते. आता हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला बनून रेडी झालेलं होतं, परंतु हे जे संविधान आहे ते 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. मग 26 जानेवारी 1950 ला जे संविधान लागू झालं त्या संविधानामध्ये कलम 40 अंतर्गत ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी अशी तरतूद होती. संविधानाच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तर या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 40 असं म्हणते की ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी. खेड्यापाड्यांमध्ये, गावांमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी. मित्र, हा जो ग्रामपंचायतीचा विषय आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे हा राज्य सूचीमध्ये आहे. बघा, 3 प्रकारच्या सूच्या असतात. एक असते केंद्र सूची, दुसरी असते राज्य सूची आणि तिसरी असते समवर्ती सूची. तर केंद्र सूचीमध्ये जे काही विषय असतात त्यावरचे जे कायदे करण्याचा अधिकार आहे हा केंद्राकडे आहे. राज्य सूचीमध्ये जे विषय असतात त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांकडे आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय असतात त्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात. आता स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय आहे राज्य सूचीमध्ये. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो मामला आहे हा गेला कुणाकडे, तर राज्य सरकारांकडे गेला. मग असं झालं का की केंद्र सरकारांनी काही योगदानच नाही दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासामध्ये? तर असं बिलकुल नाही. केंद्र सरकारने सुद्धा ग्रामीण विकासासाठी विभिन्न योजना आखल्या. त्यामधील जी पहिली योजना आहे ती होती 1952 ची सामुदाय विकास कार्यक्रम, जी लागू झाली 2 ऑक्टोबर 1952 ला. 2 ऑक्टोबरला काय असते? गांधी जयंती असते. तर बरोबर गांधी जयंतीच्या दिवशी सामुदायिक विकास कार्यक्रम राबवण्यात आला. आता या सामुदायिक विकास कार्यक्रमाची उद्देश काय काय होती? तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता व्यापक व मोठी वित्तीय तरतूद यामध्ये होती. भरपूर पैसा यामध्ये लागला होता. 5 स्तरांवर ही जी योजना आहे ती राबवण्यात येणार होती. केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव अशा प्रकारच्या 5 स्तरांवर ही योजना राबवण्यात येणार होती. गाव स्तरावर हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर सोपवण्यात आली होती. मित्रहो, या कार्यक्रमाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून केंद्र सरकारने या कार्यक्रमासाठी सहाय्यभूत म्हणून आणखी एक योजना आखली, जिचं नाव होतं राष्ट्रीय विस्तार सेवा. ही केव्हा लागू झाली? तर बरोबर 1 वर्षाने म्हणजे 2 ऑक्टोबर 1953 ला ही योजना आखण्यात आली. परंतु या दोन्हीच्या दोन्ही योजना, 1952 ची सामुदायिक विकास योजना आणि 1953 ची राष्ट्रीय विस्तार योजना, ह्या दोन्हीच्या दोन्ही योजना फेल ठरल्या. याचा काहीच परिणाम आला नाही. मग गव्हर्नमेंट विचार करायला लागले की असं का घडलं? आपण एवढी मोठी वित्तीय तरतूद केली, आपण 5 स्तरावर ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला, ग्रामीण विकासासाठी आपण इतका प्रयत्न केला, परंतु ही योजना असफल का ठरली? मित्रहो, सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रम हे दोन्हीही कार्यक्रम फेल ठरल्यामुळे केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली, जिचं नाव होतं बलवंतराय मेहता समिती. तिच्याकडे काम होतं की हे जे कार्यक्रम आहेत त्यांच्या अपयशांची कारणं शोधणं. आता ह्या ज्या समित्या आहेत त्या समितींचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. बलवंतराय मेहता समिती असो किंवा अशोक मेहता समिती असो, भोंगीरवार समिती असो किंवा सिंघवी समिती असो, या सर्व समित्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. आपण आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची जी काही उत्क्रांती आहे, स्थानिक स्वशासनाची जी उत्क्रांती आहे तिचा आपण अभ्यास केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समित्यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रहो, या व्हिडिओचा शेवट करण्या अगोदर मी तुम्हाला काही महत्वपूर्ण माहिती सांगतो. जसे की मौर्य काळातील ज्या पंचायती संघटना होत्या त्यांना कोणत्या नावानं ओळखलं जायचं? तर 10 गावे एकत्र असली की तिला संग्रहण म्हटलं जायचं. 200 गावं एकत्र आली की त्याला खारवटीक असं म्हटलं जायचं. आणि 400 गावं जर एकत्र आली तर त्याला द्रोणमुख असं म्हटलं जायचं. काय? 400 गावं जर एकत्र आली तर त्याला द्रोणमुख असं म्हटलं जायचं. तर 500 कुटुंब एकत्र असली तर त्याला ग्राम असं म्हटलं जायचं. आता मी तुम्हाला ही माहिती का दिली? कारण मित्रहो, कंबाईनच्या परीक्षेमध्ये जोड्या लावायचा प्रश्न आला होता आणि त्यामध्ये ह्या जोड्या लावायच्या होत्या. 10 गावे म्हणजे संग्रहण, 200 गावे म्हणजे खारवटीक, 400 गावे म्हणजे द्रोणमुख, तर 500 कुटुंब म्हणजे ग्राम. आणखी तुम्हाला जोड्या लावायचा एक प्रश्न आला होता, तर ते सुद्धा तुम्ही समजून घ्या की मोग्याचा काय असतो? मोगाचा काय असतो? सरपंच असतो. परगण्याचा काय असतो? तर अंमलगुजार असतो. प्रांत, जे प्रांत असतात त्यांचा काय असतो? तर आमीर असतो. जो मुख्य अधिकारी असतो तो कोण असतो? आमीर असतो. आणि शिखचा काय असतो? तर शिखदार असतो.
तुम्हाला ह्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळूनच जातील. तिथं तुम्ही ह्या डाउनलोड करा, प्रिंट काढा किंवा याच्या तुमच्या नोटबुक मध्ये नोट्स काढा. काहीही करा, परंतु ह्या नोट्स तुम्ही एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण जाता कामा नये, परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न चुकता कामा नये. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. आणि हो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. धन्यवाद.